शारदाने 23व्या वर्षात पदार्पण केलं होतं. बहराला आलेल्या तारुण्यामुळे कामाग्नी तिच्या मनाला स्वास्थ्य लाभू देत नव्हता. जवानीच्या वारूला उधळू न देता जखडून ठेवणं तिच्यासाठी फार अवघड होऊन बसलं होतं. शरीर सुख इतर सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ असतं, पण घरंदाजपणाचं जोखड मानगुटीवर बसलेलं असल्यामुळे शारदाला आपल्या तनाला मनाला आवर घालण्याचा राहून राहून प्रयत्न करावा लागत होता. एकदा रावसाहेब म्हणूनच तिला म्हणाले होते की मलाही तुमच्याच गावी यायचंय देवी, पण फार उतावळेपणा चांगला नसतो. वारं प्यायलेल्या वासरासारखं मनाला उधळू देऊ नका. विवाहानंतरच्या 5व्या दिवशी इच्छा नसताना शारदा पहिल्या बोळवणीसाठी गांभीर्याचा मुखवटा परिधान करून माहेरी गेली होती. पूर्वीप्रमाणे हसण्या खिदळण्याला जरी तिने आवर घातलेला होता, तरी तिच्या अंतर्मनातला खळखळाट मात्र थांबलेला नव्हता. बोट वाकडं केल्याशिवाय तू हाती लागू शकत नाही हा कानमंत्रसुद्धा रावसाहेबांकडनं मिळाला असल्यामुळे शारदाला जरी मुद्दाम मौन धारण करावं लागलं होतं, तरी समागम सौख्यासाठी आसुसलेलं तिचं तनमन मात्र काही केल्या थांबत नव्हतं. शारदाला माहेरी येऊन 3-4 दिवस झाले असतील. गुरुवार होता. दुपारी 3-4ची वेळ. लाईट नेहमीप्रमाणे गायब झालेली होती. धरती तापलेली होती. ऊन रणरणत असल्यामुळे शारदा विमनस्कपणे अंगणातल्या गर्द सावलीच्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली चटईवर पहुडली होती. डोक्यात रावसाहेबांशिवाय दुसरा विचार नव्हता. नवऱ्याची राजबिंडी देखणी काया तिचा कामाग्नी वारंवार फुलवीत होती. त्यामुळे तिच्या मनाची उलघाल शांत व्हायला तयार नव्हती. सावित्रीबाईंना सकाळपासूनच लेकीचा मुखचंद्र कोमेजल्यासारखा वाटत होता, म्हणून त्या चिंतातूर झालेल्या होत्या. अखेर शेवटी त्यांना राहवलं नाही. अंगणात येऊन त्यांनी लेकीला साद घातली. आका, ए आका. शारदानं डोळे उघडून आईकडे बघितलं. त्या म्हणाल्या, अगं उठ बाई, चहा ठेवलाय, 4 वाजून गेले ना. मला चहा नको होता आई. अगं असं काय करती? चेहरालाही सुकल्यासारखा वाटतोय तुझा. बरं वाटत नाही का? मला काही नाही झालं. का चिंता करतीयस? अगं सकाळपासून तू अशी शांत आहे, गंभीर आहे. तुझे जावई माझी वाट बघत असतील म्हणून जीवाला चुटपुट लागून राहिली आहे. त्यांनी मला आज बोलवलं होतं. महाबळेश्वरला जायचं होतं आम्हाला. अगं मग सकाळपासून का मूग गिळून बसली तू? तुम्हाला माहिती असेल म्हणून मी काही बोलले नाही. अगं तुला माहेरी येऊन अजून 5 दिवस पण नाही झाले. लेकीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की तिचं माहेर पण संपतं असं तूच सांगतेस ना? सावित्रीबाई गप्प झाल्या. संधी मिळालीये हे बघून शारदा म्हणाली, रावसाहेबांनी महाबळेश्वरला जायची तयारी करून ठेवली असेल. त्यांचा फोन आला तर काय सांगू त्यांना? मला फार भीती वाटायला लागली आहे. हे बघा आता असं कर, त्यांचा फोन येण्या अगोदर तूच त्यांना फोन कर आणि बरं वाटत नाही म्हणून सांग. उद्या दुपारपर्यंत येते म्हणाव. पण उद्या कारगावला जायला बाबा परवानगी देतील का? अगं मी सांगेल की त्यांना. उजवी मिळताच मनात हसत शारदा झटकन उठली, पण गंभीर चेहऱ्यानं म्हणाली, सखू मावशीला पाण्याची बादली बाहेर आणून ठेवायला सांग. अगं नहानीच चल की. उन्हाचा चटका जाणवतोय अजून. सासरी गेल्यावर कसं व्हायचं ग तुझं? आमचा चौसोपी वाडा अतिशय हवेशीर आहे आई. हातापायावर पाणी घेतल्यावर शारदाचा कोमेजल्यासारखा चेहरा एकदम टवटवीत झाला. घट्ट दुधाचा चहा घेतल्यावर ती बैठकीच्या दालनात गेली. टेबलाजवळच्या आराम खुर्चीत बसून तिने फोन उचलला. नंबर फिरवताच पलीकडनं आवाज आला. हॅलो, कोण पाहिजे? रावसाहेब. कोण बोलताय आपण? अक्कासाहेब. मालक सुनंदाला घेऊन दवाखान्यात गेले अक्कासाहेब. का? अहो सुनंदा सकाळी जोत्याच्या पायरीवरनं पडली, लय तापली. फार लागलंय? डोक्याला मुका मार लागलाय, कोपराला खरचटलंय, गुडघ्याला जखम झाली आहे. ठीक आहे, ठेवते फोन. बरं मग मालकांना काय सांगू? नाही तू काय सांगू नको, संध्याकाळी करीन मी फोन. फोन ठेवून शारदा माझघरात गेली. सखू मावशी बेसनपीठ चाळत होती. सावित्रीबाई खोबरं किसत होत्या.
शारदानं तिला विचारलं, काही करायचं आहे का आई? अगं उद्याची तयारी करते, जिलेबीबरोबर मासवाड्याची बुती द्यायची. मी उद्या कारगावला जाणार नाही आई. का गं बाया, कुठं माशी शिकली? महाबळेश्वरला जाण्याचा बेत रहित करतील ते. का? अगं सुनंदा सकाळी जोत्याच्या पायरीवरनं पडली, 2-3 जागी मार लागल्यामुळे तापली येते. म्हणून जाणार नाही का? जाईन 2-3 दिवसांनी. अगं कळत कसं नाही तुला? हे बघ सुनंदा आता एकट्या रावसाहेबांची मुलगी नाही, तुझी पण आहे. आई अगं 4 दिवस वाड्यात होते मी या 4 दिवसात वाड्यातल्या माणसांनी मला सुनंदाचं नख सुद्धा दिसू दिलेलं नाहीये. वाड्यातली माणसं ना, अगं ती हुकमाची ताबेदार. तू वाडा सोडून गेली होती का? उदापूरच्या वैशाली देवी काय काय सांगून गेल्या, एवढ्यात विसरली का तू? विसरले नाही, पण काय सांगू नको ग तू. मला सांग, वाड्यात असताना तू किती वेळा सुनंदाची चौकशी केली सांग बरं? वाड्याची मालकीण आहे ना तू. सुनंदाला जर तू जन्म दिला असतास तर तू कारगावला जाणं पुढं ढकललं असतं का सांग बरं? आई मी लग्नाच्या आधी रावसाहेबांना 4-5 वेळा फोन केला होता, पण त्यांनी एकदाही सुनंदाचा विषय काढला नाही, म्हणून मी सुनंदाची चौकशी केली नाही. तू काय येडी आहे का ग? कळत कसं नाही ग तुला? 12वी शिकली न तू. अगं त्या पोरीशी तू एकदाही चौकशी नाही केली, हेच मुळी रावसाहेबांना खटकलेला असणार आहे. तू काय आडानी आज्ञानी आहे का? ए बघ पोरी, लहान सहान साध्या साध्या गोष्टीवरनं माणसाची परीक्षा होत असती. तू सामान्य नाही आहे पोरी, घरंदाज आईबापाची लेक आहे तू, आणि एका खानदानी कोट्याधीश तरुणाची धर्मपत्नी आहे तू. रावसाहेबांप्रमाणे आता तुझ्या पण वागण्या बोलण्यावरनं वाड्याची प्रतिष्ठा तोलली जाणार आहे. आईचं कर्तव्य म्हणून पुन्हा एकदा सांगते तुला. आत्तापर्यंत थोडं सांगितलंयस का तू? हे बघ, त्रास व्हान वैतागू नको पोरी. तुला रावसाहेबांची मर्जी संपादन करायची. सालं समंजस वाड्याची मालकीन म्हणून तुला तुझा दबदबा निर्माण करायचा आहे. तुझा अहंकार जरा बाजूला ठेव, आणि नाही ठेवला ना तर बाज झालं ना आता. हे बघ, गंमत म्हणून सांगत नाही मी, तुझ्या हिताचं सांगते. उच्छील माछील तोऱ्यात वागायला लागशील तर स्वतःच्या पायावर नाहक धोंडा पाडून घेशील. मग शारदा आईचा उपदेश ऐकायला तिथे थांबली नाही. दाण दाण पाय आपटत पुढच्या दालनातल्या तिच्या खोलीकडे निघून गेली. आईचं बोलणं तिच्या काळजाला भिडलं होतं. अहंकारानं उचल खाल्ल्यामुळे आपण चूक करतोय असं तिला वाटायला लागलं होतं. रावसाहेब सामान्य माणूस नाही. सारा तालुका त्यांना कारगावचं भूषण मानतोय. एक आदर्श तरुण म्हणून आबाल वृद्धांपर्यंतचे सगळे त्यांच्यापुढे आदरानं झुकतायत, आणि अशा सुज्ञ तरुणाची तू सौभाग्यवती आहेस. त्यांच्या मर्जीतनं तू उतरलीस तर तुझे हाल गल्लीतलं कुत्रंही खाणार नाही. आईबापाच्या प्रतिष्ठेपलीकडे तुझ्याकडे आहे काय? तू शीलवान चारित्र्य संपन्न आहेस? रावसाहेबांच्या पायाजवळ उभं राहायची लायकी आहे का तुझी? काय वाईट सांगत होती का आई? स्वतःला पलंगावर झोकून देते वेळी शारदाच्या डोळ्यातनं आपोआप आसवं व्हायला लागली. जरा वेळानं तिला तिचं अंतर्मन म्हणालं, शारदा, तुझ्या पायाखाली जे जळतंय ना त्याचा विचार कर. तुला सुनंदाची आई होता आलं नाही तर तू रावसाहेबांची मर्जी संपादन करू शकणार नाहीस. तू अहंकाराला तिलांजली दिली नाहीस तर तू वाड्याची मालकीण होऊच शकणार नाहीस. शहाण्या माणसानं नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करावा. हत्ती होण्यापेक्षा मुंगी होणं तुझ्या फायद्याचं आहे. प्रत्येक पाऊल जपून तोलून मापून टाक, तर वाड्यात तुझा निभाव लागेल. तेवढ्यात 10वीच्या वर्गात शिकणारी तिची धाकटी बहीण आरती तिच्याजवळ आली. खांद्यावरचं दप्तर पलंगावर भिरकावून म्हणाली, अजून पलंगावर लोळत बसली भाई अक्का. अगं दिवस मावळायला आलाय, कृष्ण मंदिरात जायचं ना आपल्याला. त्याबरोबर मनातली सगळी मरगळ झटकून शारदा झटकन उठून बसली आणि म्हणाली, तुझी शाळा आज लवकर सुटलेली दिसतीये. नाही ना अक्का, खिडकीतनं बाहेर डोकून बघ की. अगं दिवस मावळायला फक्त 10-15 मिनिटांचा अवधी आहे. खरं काय? जा ना तू नाळीत जाऊन फ्रेश हो. मी होते फ्रेश, तू गणवेश उतरव आणि साडी नेस.
मलाही साडी बदलायची आहे. आई आहे ना घरात? आहे ना. का? नाही, थोडी पोटपूजा करायला पाहिजे. हे बघ, भेळवाल्याकडनं भेळ आणू आपण ओली खायला. तोंडाला चव नाही आहे ग माझ्या. मी उद्या कारगावला जाणार नाही असं शारदा आईला सांगून बसली होती. नंतरही आईचा उपदेश न ऐकता तिने थैथयाट केला होता, त्यामुळे तिची फार पंचाईत होऊन बसली होती. मोठ्या मुश्किलीनं तिला नंतरचे 2 दिवस माहेरात काढायला लागले होते. शनिवारी दुपारी पश्चात्तापाने तिने स्वतःला बजावलं की शारदा, तू आता लहान नाही आहेस. भावनेच्या भरात अविचारानं तडकाफडकी घेतलेला निर्णय अंगाशी येतो. अहंकाराप्रमाणे अविचारालाही तू सोडचिठ्ठी दिली पाहिजेस. तुझे हे दुर्गुण रावसाहेबांच्या लक्षात आले तर ते मोठ्या मनानं पोटात घालतील, पण तुझ्याबद्दल त्यांचा जो समज होईल तो नंतर कुठल्याही उपायानं नाहीसा होणार नाही. त्यामुळे भ्रमात राहू नकोस. उथळपणा, उतावळेपणा, हेकटपणा सोडून दे. अविचाराला तिलांजली दे. यात तुझं हित आहे. अखेर शेवटी रात्री 8 वाजायच्या सुमाराला तिने कारगावला फोन केला. रावसाहेब फोनजवळ होते. फोन कानाला लावून ते म्हणाले, प्रताप देशमुख स्पीकिंग. मी शारदा बोलतेय रावसाहेब. बोला देवीजी. सुनंदाला ताप आला होता असं सदाकडनं समजलं. अच्छा, कधी समजलं? या प्रश्नाचं शारदाला उत्तर देता आलं नाही, म्हणून त्या प्रश्नाला बगल देऊन शारदानं चाचरत विचारलं, सुनंदा कशी काय जोत्याच्या पायरीवरनं पडली रावसाहेब? तिच्या जवळ कोणी नव्हतं का? रावसाहेब शांतपणे म्हणाले, जे घडायचं असतं ना ते टाळता येत नाही शारदा देवी. 2 दिवसांनंतर तुम्हाला उपरती झाली म्हणून फार बरं वाटलं. वाईट वाटून घेऊ नका. सप्तपदीच्या वेळी ज्या आणाभाका घेतल्या त्यांचा विसर पडू देऊ नका. दुधानं तोंड भाजलंय म्हणून ताक फुंकून प्यायची माझ्यावर पाळी आली आहे. रावसाहेब भाऊ, माझ्याकडनं अजाणता. शारदा देवी, अजून आपल्या सहजीवनाला सुरुवात व्हायची आहे. या वाड्याच्या मालकीण झाल्या आहात तुम्ही. लोक आपले चांगले गुण लक्षात घेत नाहीत, ते फक्त वाईट गुणांवर बोट ठेवायला टपलेले असतात. जाऊ द्या. रसोईत जिजा होती म्हणून धनाजी रसोईत सुनूला सोडून पाठीमागे चंद्राचं दाणापाणी करायला गेला होता. जिजा स्वयंपाकाच्या नादात होती. सुनू जोत्याकडे कधी गेली ते जिजाला समजलंच नाही. रावसाहेबांचे शब्दप्रहार शारदाच्या जिव्हारी लागले होते. संयम ढळू न देता ती अपराधी स्वरात म्हणाली, रावसाहेब, समाज जीवनाचा फारसा अनुभव नसल्यामुळे माझं व्यवहार ज्ञान कच्चं आहे. मला सांभाळून घ्या. तुम्ही माझ्या धर्मपत्नी झाल्यात देवी. तुमच्या सगळ्या गुणांना अवगुणांसह मी तुम्हाला स्वीकारलंय. तुमची किंमत कमी झाली तर माझ्या किमतीला काही अर्थ उरणार नाही. मी रागावलेलो नाही आहे, चिंता करू नका. मग सुनू जोत्यावरनं पडली तेव्हा गीताई नव्हत्या का रसोईत? गीताईंची आंघोळ चालली होती त्यावेळी. सुनूला आणखीन वर्षभर डोळ्यात तेल घालून जपायला पाहिजे रावसाहेब. तुम्ही काल परवा याल असं वाटलं होतं मला. पाणी बदललंय ना, त्यामुळे इथे आल्यापासून सर्दी खोकल्यानं हैराण झाले होते, म्हणून नाही येऊ शकले. बरं वाटतंय का नाही? दुपारपासून बरं वाटायला लागलंय. मग कधी येणार आहात कारगावला? उद्या दुपारपर्यंत येईन. सुनूचा ताप उतरला का सांगा ना. हां, काल सकाळी उतरलाय. नाचू बागडायला लागली आहे ती. दुपारी चिखलीहून शेवंताचा फोन आला होता. काय म्हणाली? तुम्ही तिच्याजवळ जे म्हणालात तेच ती म्हणाली. काय म्हणालो मी तिला? आम्ही दोघं येत्या 2 दिवसात 4-5 दिवसांसाठी महाबळेश्वरला जाणार आहोत असं म्हणाली शेवंता. खरं आहे का? साऱ्या कानपिचक्या विसरून शारदानं थाप मारली. तिने आईला महाबळेश्वरची थाप मारली होती. ती थाप अंगलट येऊ नये म्हणून काहीशा विचारानं तिने ही थाप मारली होती. रावसाहेब हसत म्हणाले, शारदा देवी, शेवंतानी तुम्हाला थाप मारलेली दिसतीये. काय सांगताय? खरंच सांगतोय. कारण चिखलीचा फोन नंबर अद्याप मला माहितीसुद्धा नाही आहे देवी. शेवंतानं तुमची फिरकी घेतलेली दिसतीये. खरं खोटं काही उमजेनासं झालंय मला.
मधुचंद्र साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला जायचं म्हणून फार आनंद झाला होता. महाबळेश्वर काही साता समुद्राच्या पलीकडे नाहीये देवी. मग जायचं का महाबळेश्वरला? आता नाही, नंतर जाऊ कधीतरी सवडीने. तुमच्या सवडीने मधुचंद्र साजरा करायचा का? देवी, नाराज होऊ नका. आपल्या संसार प्रपंचाचा पसारा फार मोठा आहे. आबासाहेब, ताईसाहेब गेल्यापासून सगळं विस्कळीत झालंय. त्याची घडी सुरळीतपणे बसवण्याचं काम सध्या चालू आहे. ऑफिस थाटलंय, कारभारी नेमलाय, नोकर चाकरांना कामं नेमून दिली आहेत. खरेदी विक्रीचं नियोजन करायचं बाकी आहे. ऑडिटर नेमलाय. इन्कम टॅक्सच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत. काय काय सांगू तुम्हाला. आणि त्यातून सुनूला बरं नाही आहे. हे सगळं डोक्यावरनं गेलं माझ्या. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही देवी. पण शेतातल्या कामांची मला फारशी आवड नाही आहे रावसाहेब. हातात वेळा खुरपं घेऊन तुम्हाला थोडं शेतात जायचं आहे. सध्या वाड्याची जबाबदारी सांभाळली तरी ती पुरेशी आहे. फोन ठेवू का? कंटाळलात का? नाही हो, तुमची मेहुणी जेवणासाठी बोलवायला आली आहे. कोण, शेवंता? ती कधी आली पारगावला? नाही नाही, शेवंता नाही, आरती, माझी धाकटी बहीण. थोड्या वेळानं शेवंताला फोन करणार आहे मी. का? नाही नाही, त्या महाबळेश्वर प्रकरणाविषयी खुलासा विचारतो ना. तुमच्याकडे फोन नंबर नाही ना तिचा? फोन डिरेक्टरीत असेल की नंबर. अहो जाऊ द्या हो. नाही नाही, मला खोटं सहन होत नाही देवी. माझं नाव करून कोणीही काहीही खपवायला लागला तर माझी बदनामी होईल. रावसाहेब मनात हसत मुद्दाम म्हणाले. आरतीकडे देते फोन, तिला बोलायचं आहे तुमच्याशी. द्या द्या, फोन द्या. दाजी कशी आहे? मी मजेत. काय महाबळेश्वर रद्द केलं आहे? नाही, जायचंच नव्हतं, त्यामुळे रद्द करायचा प्रश्नच नाही. अहो पण अक्का तर. तुझी अक्का निष्णात खेळाडू नाही आहे आरती. शेवंताचं नाव पुढे करून तुझ्या अक्काने एक गुगली टाकून बघितली. आपण महाबळेश्वर महाराष्ट्राचं नंदनवन आहे दाजी. संसाराच्या गाड्यांनी आणि लेकीच्या मायेनी सध्या मला जखडून टाकलंय. तुझी परीक्षा झाल्यावर ये कारगावला. 3-4 दिवस सवड काढू, आपण सगळेच जाऊ महाबळेश्वरला. खरं सांगताय ना दाजी? इतरांसारखं खोटं बोलायची मला सवय नाही. मी खरं तेच बोलतो. प्रॉमिस? प्रॉमिस. सुनूला बरं वाटते? हां, कानावरनं गेलं. हातपाय फ्रॅक्चर झाला असता किंवा. लहान मुलांना नजरे अडकारायचं नसतं ना दाजी. हां, सध्या तेच चालू आहे. आणि सुनू माझा जीव का प्राण आहे हे तुझ्या अक्काला सांग. असं म्हणून रावसाहेबांनी काहीशा समाधानानं फोन ठेवला. बायकोनं लेकीची वरवरची का होईना पण चौकशी केली होती म्हणून रावसाहेबांना थोडा तरी आनंद झाला होता. स्त्रीचं काळीज सशासारखं आणि मन लोण्यासारखं असतं. त्यामुळे शारदाला सुनूचा लळा लागल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना खात्री वाटायला लागली होती. दुसऱ्या दिवशी 12ला 5-10 मिनिटं बाकी असताना शारदा भावाबरोबर पारगावून सासरच्या वाड्यात आली. वाड्याच्या प्रवेशद्वारात गीताईंनी तिच्यावरनं दहीभाताचे मुटके टाकून तिचं सुहास्य मुद्रेनं स्वागत केलं. न्हाणीत जाऊन हातपाय धुतल्यानंतर तिने गीताईला पहिल्यांदा विचारलं, सुनू जागी आहे का झोपली आहे? नाही, जागी आहे ती. रावसाहेबांकडे नेऊन दिलंय. आणि रावसाहेब? पाठीमागच्या ऑफिसात जाऊन बसणार होते. सदा गेलाय त्यांना बोलवायला. आमच्या खोल्यांमध्ये फर्निचर लावून झालंय? हो अक्कासाहेब. आम्ही बैठकीच्या खोलीत जाऊन बसतो. रावसाहेब आल्यावर चहाऐवजी वाळा सरबत पाठवा. गीताईंनी मान डोलावता शारदा भावासह बैठकीच्या खोलीकडे गेली. ते दोघं बैठकीत जाऊन बसल्यानंतर 10-12 मिनिटांनी रावसाहेब सुनंदासह आले. ते गादीवर बसल्याबरोबर शारदानं हात फैलावले आणि सुनंदाला मंजूळ सुरात साथ घातली. सुनू, चल ये बेटा. अगं मी तुझी मम्मी. सुनंदानी बावरून बापाकडे बघितलं. रावसाहेब मधाळ सुरात तिला म्हणाले, जा बेटा, आई आहे. ओळखलं नाहीस का? शेवटी शारदाला उठून तिच्या जवळ जावं लागलं. मग मात्र सुनंदाला तिच्याकडे झेपावली. मिठीत शिरून मम्मा मम्मा करू लागता शारदाचं तन मन वात्सल्यानं मोहरून गेलं. सवतीची पोर म्हणून वाटणारा दुरावा दुजाभाव आपोआप अंतर्धान पावला. मग रावसाहेबांचा गैरसमज नाहीसा व्हायला वेळ नाही लागला. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन प्रकाशनं बहिणीचा मेहुण्याचा निरोप घेतला. वाड्यात शिरताना शारदा रावसाहेबांना म्हणाली, रावसाहेब आता आपण तुमच्या शयनगृहात जाऊन बसू.
आपल्याला आता बैठकीच्या खोलीत जाऊन बसावं लागणार आहे. का? थोड्या वेळानं आपलं शयनगृह फुलांनी सजवायला दीदी येणार आहे. दीदी कोण? विसरलात? आपल्या कारभाऱ्यांची बायको साधना. सगळे तिला दीदी या टोपण नावानं हाक मारतात. साधना स्वभावानं फार सालस आहे, सोज्वळ आणि निर्मळ आहे. खरं सांगू का, मला बहीण नाही आहे, त्यामुळे साधनाला दीदी म्हणून संबोधलं ना की बहिणीची उणीव नाहीशी झाल्यासारखी वाटते. माणसं जोडण्याची कला तुम्हाला उत्तम प्रकारे अवगत आहे असं परवा मामांनी सांगितलं मला. गोड बोलण्यासाठी पैसे खर्चावे लागत नाहीत देवी. माया लावली, विश्वास निर्माण केला की रांचं पाखरूही जवळ येतं. मुखात रसवंती असावी लागते, मन साफ असावं लागतं. छत्रपती शिवरायांनी माणसं जोडली नसती तर त्यांना स्वराज्याचं सुराज्य करता आलं नसतं. मग गप्पा गोष्टी करत ते बैठकीच्या खोलीत जाऊन बसले. रावसाहेबांच्या शेजारच्या लोडाला पाठ टेकून बसल्यावर शारदा म्हणाली, तासभर झोप घ्यायला पाहिजे होती रावसाहेब. प्रयत्न करूनही पापण्यांचे पंख मिटू नाही शकणार. रात्री जागरण होणार आहे माहिती आहे ना? तुमच्या आगमनाकडे डोळे लागून राहिले होते देवी. तुमच्या कुशीत शिरून घडीभर गुजगोष्टी करायची इच्छा आहे रावसाहेब. घरंदाज स्त्रिया दिवसाचं नवऱ्याच्या कुशीत शिरणं निषिद्ध मानतात देवी. आडाव्या काबाड्यांच्या खालच्या जातीत आपला जन्म झालेला नाहीये. रावसाहेब सॉरी. नाही, क्षमा मागण्याचा प्रश्न नाही देवी. मनाला पटो अगर न पटो, कुळाचार पाळण्यासाठी इथे आपल्याला काही बंधनं पाळावीच लागणार. रात्र भांडली नाही आपल्यासाठी, तेव्हा हवा तेवढा धुडगूस घालत बसायची मुभा आहे आपल्याला. टिपॉयवरच्या तांब्यात पाणी आहे का? तहान लागली आहे? नाही, डोक्यावर ओंजळभर शिंपडायचं आहे. शारदा गालात हसत म्हणाली, ही निराशा बोलतेय तुमची. मग काय करणार दुसरं? तास दीड तास बाहेरच्या मोकळ्या हवेत फिरून येऊ. चला, नदी तीरापर्यंत जाऊ. पाय मोकळे होतील, शरीराचं तापमान कमी होईल. काही हरकत नाही. ते उठणार तेवढ्यात सदा दारात येऊन म्हणाला, तुम्हाला कोणीतरी जोडपं भेटायला आले मालक. ये घेऊन त्यांना. रावसाहेब सावरून बसत म्हणाले, माधव बागेपलीकडे 400-500 पावलावर असलेल्या 2.5 एकर तांबट जमिनीचे मालक शिवराम पवार आणि त्यांची धर्मपत्नी हौसाबाई रावसाहेबांच्या समोर आणि अक्कासाहेबांसमोर आली आणि बैठकीवर बसली. त्यांना बघून काहीच्या आश्चर्यानं रावसाहेब म्हणाले, अरे वाट कशी काय चुकलं शिवा तात्या. आणि हौसा काकूंना बरोबर आणलंय, फार आश्चर्य वाटतंय. त्यामुळे आता तुमच्या भेटीला यायचं गेल्या आठवड्यापासून चाललं होतं बरं का. मग वाड्याकडे येणारा रस्ता माहिती नव्हता? नाही, धाडस होत नव्हतं रावसाहेब. का बरं? मी काही राजा महाराजा नाही आहे तात्या. आबासाहेबांचा तुमच्या मित्राचा मुलगा आहे मी तात्या. कुणाकडे हातोहाती निरोप दिला असतात तर मी तुमच्या भेटीला आलो असतो. रावसाहेब आपलेपणानं म्हणाले. आबासाहेबांच्या अनेक आठवणी ताज्या आहेत रावसाहेब. इकडे यायला निघाल्यापासनं त्या डोळ्या वाट पाजरत होत्या. आबासाहेबांनंतर ताईसाहेब गेल्या. तुमच्या वासमान कोसळलं असणार. या दुखण्यातनं अजून तुम्ही सावरला नसणार म्हणून. मरण कोणाला चुकलंय तात्या, सगळं विधिलिखित आहे. तेवढ्यात चहा घेऊन धनाजी आला. त्याला रावसाहेब म्हणाले, आपल्याकडचं पाणी संपलंय का धनाजी? नाही मालक, सदा घेऊन येतोय ना. चहा पाणी झाल्यावर रावसाहेबांनी शिवा तात्यांना विचारलं, बोला काय हुकूम आहे तात्या? नाही, लाजवू नका रावसाहेब, अहो आम्ही गरीब माणसं आहे. माणसाचं मोठेपण त्याच्या गरीब श्रीमंतवरनं ठरत नाही तात्या. या वाड्यातल्या तुमच्या पाऊलखुणा अद्याप बुजलेल्या नाही आहेत. आबासाहेब गेल्यापासून तुमच्याविषयीचा माझा आदर तसूभरही कमी झालेला नाही आहे, म्हणून काय हुकूम आहे असं म्हणालो मी. एकुलत्या एका लेकीचं लगीन काढलंय. खर्चाची पुरेशी सोय होईना म्हणून सोळमणी विक्रीला काढली. जमीन विकून गळ्यात झोळी घेणार आहात का तात्या? जमीन ठेवून करणार काय? थकलो आता आम्ही. तुमच्याबरोबरचा आमचा श्रीपती जागला असता तर जमीन विकायचा विचार नसता आला मनात. सारं उलटच झालं बघा रावसाहेब. प्रभाताईच्या विवाहाचा मुहूर्त धरलाय का तात्या?
पैशाची सोय होईना ना, म्हणून नाही धरला. तात्या, तुम्ही भूमिहीन झालेलं मला आवडणार नाही, म्हणून एक मार्ग सुचवतो. कोणचा मार्ग? पुढच्या महिन्याच्या 17 तारखेला श्रीराम तरुण मंडळानं सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. त्या विवाह सोहळ्यात प्रभाताईच्या लग्नाचा बार उडवून टाकू आपण. खर्चाची चिंता करू नका, आवश्यक तेवढा सगळा खर्च मी करीन. हीच भीती आम्हाला वाटत होती रावसाहेब, हौसा काकू म्हणाल्या. काकू, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमच्या श्रीपतीच्या गळ्यात गळा घालून हिंडलोय, फिरलोय मी. आपल्या माणसांसाठी मदत करण्याचा हात जर मी आखडता घेतला तर आबासाहेब मला क्षमा करणार नाहीत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात पोपटराव भसे लिखित रावसाहेब या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.